आणि स्कूल आहे की फोन जातो फोन आणि कुठे कुठे बुक्स Yes, good morning to all. Yes, that's an about the last lecture. So start. काय शिकवलं last lecture मध्ये? Where we are in the last lecture. आठवतं? Yes, matrix form, right? Type of matrices end केले तिथं. बरेचसे types तुम्हाला analysis झाले. That is 14, 15 almost types आहेत, right? तो पार्ट आला पाहिजे शेवटी. कुठलीही डेफिनेशन विचारली तर क्रॉस चेक झाली पाहिजे. त्याच्यासाठी काल एक एक्झाम ठेवली होती. एक्झामचं स्वरूप थोडंसं वेगळं आहे. थोड्या वेळाने सांगतो, अजून मुलं जॉईन होणार आहेत. ओके, तोपर्यंत आपण रिवाइज करू. मॅट्रिक्स मध्ये टाइप्स ऑफ मॅट्रिसेस पाहिल्या. फर्स्ट इज द रो, सेकंड इज द कॉलम, थर्ड इज द झिरो मॅट्रिक्स, फोर्थ इज द स्क्वेअर मॅट्रिक्स, फिफ्थ इज द स्केलर मॅट्रिक्स, राईट? डायगोनल फॉर्मेशन्स, डायगोनल मॅट्रिक्स, डायगोनल नंतर स्क्वेअर मॅट्रिक्स परत एकदा, त्यानंतर स्क्वेअर झाल्यानंतर डायगोनल, डायगोनल नंतर डायगोनल वरून टाइप्स फॉर्म्स होतात, राईट? स्केलर मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स, करेक्ट? ज्याच्यामध्ये डायगोनली आय असतो, 1 असतो, सॉरी, आयडेंटिटी मॅट्रिक्स. त्यानंतर आपण पाहिलं असेल लोअर ट्रायंगुलर, अप्पर ट्रायंगुलर, करेक्ट? लोअर ट्रायंगुलर चेक करा नोटबुक मध्ये चेक करा. लोअर ट्रायंगुलर, अप्पर ट्रायंगुलर चेक केलेलं आहे. त्याच्यानंतर आय थिंक डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स कन्सेप्ट घेतला तर त्याच्यामध्ये सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक घेतलं असेल. ओके, सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक एक लक्षात ठेवा. त्याच्यानंतर डिटर्मिनंट ऑफ द मॅट्रिक्स, डिटर्मिनंटची व्हॅल्यू जर 0 असेल तर, बोला पटकन, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर, डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 असेल तर, डिटर्मिनंट व्हॅल्यू जर 0 असेल तर काय म्हणतात?
सिंगुलर म्हणतात. आणि डिटरमिनंट व्हॅल्यू 0 नसेल तर नॉन सिंगुलर म्हणतात. आता व्हेरी गुड. येस, व्हेरी गुड नंबर. येस, अजून कुठला टाईप राहिला? सगळ्यात मेन आणि सगळ्यात महत्वाचा टाईप कोण सांगतं? पटकन. कुठला टाईप राहिला बोलल्यापैकी? रो झाला, कॉलम झाला, नल मॅट्रिक्स झाला, राईट. त्यानंतर स्क्वेअर मॅट्रिक्स, डायगोनल मॅट्रिक्स, स्केलर मॅट्रिक्स, आयडेंटिटी मॅट्रिक्स, राईट. अप्पर ट्रायंगुलर, लोअर ट्रायंगुलर, त्याच्यानंतर सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक, त्याच्यानंतर सिमेट्रिक, स्क्यू सिमेट्रिक, नंतर सिंगुलर, नॉन सिंगुलर मॅट्रिक्स, राईट. एक राहिला. कोण सांगतं? किती जणांच्या लक्षात? यस, करेक्ट स्वराज. यस, व्हेरी नाईस श्रद्धा. यस, कुठला राहिला? रचना. करेक्ट, व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे चला ट्रॅकवर आहेत तुम्ही. बॅक ऑफ द माइंड काहीतरी तुमच्या चाललेलं आहे, अँड दॅट विल बी गुड थिंग, गुड सायन्स. ओके. सो द चॅप, यस, कन्सर्न मॅट्रिक्स टाइप इज ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स. काय चेंज होतं रे तिथं? काय चेंज होतं? ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स मध्ये काय कॉन्सन्ट्रेट करावं लागतं? काय चेंज होतं ते सांगा. एखाद्या मॅट्रिक्सची ऑर्डर m इंटू n असेल तर आफ्टर ट्रान्सपोज ऑर्डर बिकम्स m इंटू n. जर ऑर्डर असेल तर ऑर्डर बिकम्स उलटा, दॅट इज n इंटू m बनते, n इंटू m बनते. ओके. त्यानंतर काय लर्न केलेलं? अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस मध्ये आपण आलेलो, राईट. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस मध्ये आपण काय पाहिलं? इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स कन्सेप्ट पाहिलं, आठवतं? सो इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स घेताना काय इम्पॉर्टंट आहे? कोण सांगतं? दोन मॅट्रिक्स इक्वॅलिटी आहे म्हणजे काय? दोन मॅट्रिक्स इक्वॅलिटी आहे म्हणजे काय? व्हॉट इट नीड्स. वाचताय टेक्स्टबुक? थोडं पॅरलल टेक्स्टबुक वाचत राहायचं. थोडं सांगा. इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिक्स मीन्स इट रिक्वायर्स ऑर्डर शुड बी सेम. जेवढी ऑर्डर लेफ्ट हँड साइडला आहे मॅट्रिक्सची, तेवढीच ऑर्डर कुठं पाहिजे? राईट हँड साइडला पाहिजे. आता जसं मी मॅट्रिक्सचे टाइप सांगितलं तसं 10th मध्ये ज्यांना सीईटी द्यायचंय ना, त्यांनी सायन्स असं तोंडपाठ ठेवायचं. पहिला चॅप्टर काढला, 1.1 काय, 1.2 काय, 1.3 काय, 1.4 काय, असं ब्रीफ केलं पाहिजे तुम्ही. मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा तुम्ही असं ब्रीफ केलं पाहिजे. ओके. मॅथमॅटिक्स मध्ये सुद्धा तुम्ही ब्रीफ केलं पाहिजे त्याच्याविषयी. ओके, सांगा पटकन. कुठला? इक्वॅलिटी मध्ये ऑर्डर की काय पाहिजे? सेम पाहिजे, राईट. आय थिंक वी आर देअर नाव. अल्जेब्रा मध्ये सेकंड पुढचा पार्ट काय? अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस मध्ये पुढचा पार्ट काय? अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स मध्ये पुढचा पार्ट काय आहे? मुलं पटकन. अल्जेब्रा ऑफ मॅट्रिसेस मध्ये तुम्हाला लिहून दिलं होतं. काय लिहून दिलं होतं? इक्वॅलिटी ऑफ मॅट्रिसेस. त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन ऑफ अ मॅट्रिक्स बाय द स्केलर फॉर्म, राईट. एखाद्या व्हॅल्यूनी मॅट्रिक्स मध्ये काय करू शकतो आपण? मल्टिप्लाय करू शकतो. सपोज एखादा मॅट्रिक्स आहे कॅपिटल A and which is nothing but 1 2 3 4. सपोज याला आपण -2 ने मल्टिप्लाय करू. -2 टाइम्स ऑफ A, याला म्हणतात स्केलर मल्टिपल. दिस व्हॅल्यू इज नथिंग बट स्केलर मल्टिपल. नॉन झिरो असतो हा स्केलर मल्टिपल व्हॅल्यू. स्केलर मल्टिपल व्हॅल्यू कुठले? एखाद्या नॉन झिरो व्हॅल्यूनी काय करू शकता? मल्टिप्लाय करू शकता. इक्वॅलिटी मॅट्रिक्स मध्ये लास्ट क्वेश्चन चेक करा ना प्रथमेश. लास्ट क्वेश्चन चेक करायचं काय ते पुढे येणारच आहे. इक्वॅलिटी भरपूर आहे पुढे. नंतर -2 ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करतात. इथं -2 ने मल्टिप्लाय करा, -2. इथं -2 ने मल्टिप्लाय करा, -4. -2 ने मल्टिप्लाय करा, -6. -2 ने मल्टिप्लाय करा, -8. काला अर्थ? दिस इज द स्केलर मल्टिपल व्हॅल्यू विच गोज टू ऑल द एलिमेंट्स. असं डिटरमिनंट मध्ये होतं का रे? व्हॉट इज द डिफरन्स इन डिटरमिनंट? 1 2 3 4. काय होईल बरं? आता काय होईल? आता लक्ष द्या. दिस इज द मेन पार्ट. -2 डिटरमिनंट सॉल्व कसा करतात? 4 into 1, right? And 3 into 2. 3 into 2. So -2 into bracket 4 minus 6, -2 into bracket -2 minus plus. So answer is +4. असं सेम आन्सर आलं पाहिजे. -2 जर प्रत्येक एलिमेंटला दिलं तर -2 -4 -6 -8 येईल का रे सेम आन्सर? किती जणांचं म्हणणं आहे यस येईल सर? किती जणांचं म्हणणं आहे नो सर येणार नाही सर? Yes, that is the difference.
That is the difference. किती जणांना सांगता येईल? Yes or no? -8 -2 minus plus 16 minus 6 into 4 24 16 and 24 मध्ये डिफरन्स रे इकडलं 4 तिकडलं 4 8 -8 आन्सर. इज इट मॅचिंग? नो मॅचिंग. मॅच करतं का? मॅच करत नाही. मॅच करतं हे? नाही मॅच करत. देन हाऊ इट वर्क्स? हाऊ इट वर्क्स? कसं वर्क करतं मग हे कोण सांगतं? हा स्केलर मल्टिपल जो असतो तो या पद्धतीनं प्रत्येक एलिमेंटला सर देयर इज अ -4. वेअर इज द -4? 8 into 2 16 मायनस मधलं साइन 6 4 जा 24 कुठला -4 इथं -2 इथं -4 या ठिकाणी -6 या ठिकाणी -8. करेक्ट? इन फर्स्ट एक्झाम्पल -2 -4 -6 -8 सगळीकडे तर सेमच आहे. इथं 4 into 1 4 3 into 2 4 -6 -2 -2 into 4 -2 यस. कोणाला काही शंका? कोणाला काही विचारायचं याच्या बाबतीत? बरोबर आहे सगळं ते, तुम्ही गडबड करताय. यस वर्षिका. यस, इट विल गोज टू वन ऑफ द कॉलम और वन ऑफ द रोल ऑफ ट्रान्सफॉर्म होत असतो. दिस इज द रॉंग. हे रॉंग आहे. काय होतं मग? हा जो -2 आहे तो आयदर वन ऑफ द कॉलमला देता येतो किंवा वन ऑफ द रोला ट्रान्सफर होतो. चेक करा. -2 1 ला जात -2 ला गेलं. -2 into 3 -6 2 आणि 4 जशाला तसं. नो चेंज. नो चेंज. दिस इज द डिफरन्स. आता सांगा 4 into -2 -8 या दोघांचं मल्टिप्लिकेशन -6 into 2 -12 काय आलं आन्सर? -8 plus 12 answer is 4. This will match to this one. This will match to this one. This property says outside चा जो -2 आहे तो एखाद्या रोला किंवा एखाद्या कॉलमला जातो. आलं लक्षात? हा जो -2 आहे तो एखाद्या कॉलमला जाऊ शकतो किंवा एखाद्या रोला घेतलं तरी चालतं. पण सगळ्याच एलिमेंटला मल्टिप्लाय होतो का तो? पूर्ण थ्रूआउट मल्टिप्लाय होत नाही. दिस इज द रॉंग. दिस इज रॉंग. मॅट्रिक्स मध्ये तसं नाही. पण मॅट्रिक्स मध्ये जर एखादी व्हॅल्यू मल्टिप्लाय होत असेल तर ती प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय होते. प्रत्येक एलिमेंट मधून ती कॉमन होते. काल एक क्वेश्चन दिला होता पण समथिंग 5 raised to समथिंग 5 raised to समथिंग असं काहीतरी होतं. किती जणांनी सॉल्व्ह केलं रे? काही कळलं की नाही तुम्हाला? काही कळत नाही तुम्हाला? काही कळत नाही अजून तुम्हाला? सांगा रे काय केलं? असंच काहीतरी क्वेश्चन होता XYZ. ओके. सो याच्यामधून 5 raised to 2 कॉमन घेतला. याच्यामधून 5 raised to 2 कॉमन घेतला. राईट? तर काय शिल्लक राहील? 5 raised to 2 कॉमन घेतला सपोज. 5 raised to 2 जर कॉमन घेतला तर इथे किती राहणार? 1 राहत. राईट? त्याला कन्वर्ट करतात. म्हणजे कॉमन घेतला आपण 5 raised to 2 सपोज कॉमन घेतला. इथे किती राहणार? 1 राहत. त्यानंतर इथं 5 या ठिकाणी 5 raised to 4 आहे म्हणजे 5 raised to 3 राहील. 5 raised to 2 कॉमन घेतलं सॉरी इथं 1 राहील इथं 2 राहील. 1 5 5 करेक्ट. इथून 5 कॉमन घेतलं सपोज या ठिकाणी मी 5 फक्त कॉमन घेतला काय होईल? इंटू 5 कॉमन घेतला याच्यामधून सुद्धा. सो 5 raised to 2 5 हे दोन कॉमन घेतलेल्या गोष्टी. इथं 5 च्या ऐवजी 1 इथं 5 चा स्क्वेअर ऐवजी 5 एक 5 कॉमन घेतल्यामुळे 5 चा स्क्वेअर. दोन रो सेम झाले. आन्सर किती राहील? 0. हा सर आन्सर तर टोपला आम्ही तरी सुद्धा बरोबर आलं सर. काही कळालं नाही तिथं पण टोपलं आन्सर आणि राईट आलं सर. ते टेकिंग 5 कॉमन फ्रॉम द फर्स्ट 5 स्क्वेअर आणि 5 कॉमन फ्रॉम द सेकंड असं काहीतरी सिमिलर क्वेश्चन होतं तो. असं काहीतरी सिमिलर क्वेश्चन होतं तर आठवतं का? आणि दोन रो सेम झाले. दोन रो सेम झाले. आन्सर 0 येत. आन्सर 0 येत. यस रचना काय नाही समजलं? सो जस्ट एक कॉमन काढण्यासाठी चाललंय आपलं. स्केलर मल्टिपल तुम्ही मल्टिप्लाय पण करू शकता कॉमन पण काढू शकता. यस रचना इकडे लक्ष द्यायचं. काय सांगताय? काय सांगितलं या ठिकाणी? हा जो -2 आहे तो आयदर याला जाऊ शकतो किंवा याला जाऊ शकतो. याला जाणं म्हणजे कॉलम फॉर्म, याला जाणं म्हणजे रो फॉर्म. हा -2 1 ला मल्टिप्लाय -2 2 ला मल्टिप्लाय
तसं होऊ शकतं. अदरवाईज हा -2 1 ला मल्टिप्लाय, -2 3 ला मल्टिप्लाय. एक तर कॉलमला देऊ शकता किंवा रो ला देऊ शकता. कालचा क्वेश्चन जमत नव्हता, सोल्युशन दिले ना त्याचा, चेक करा. डिटर्मिनंट मॅट्रिक्स मधला फरक कळला का स्केलर मल्टिपल मधला? हा सांगतोय स्केलर मल्टिपलचा डिफरन्स सांगतोय मी तुम्हाला. मॅट्रिक्स मध्ये प्रत्येक एलिमेंटला तो मल्टिप्लाय होत असतो. डिटरमिनंट मध्ये तसं नाही, वन ऑफ द रो किंवा वन ऑफ द कॉलमला तो मल्टिप्लाय होतो. वन ऑफ द रो, वन ऑफ द कॉलमला मल्टिप्लाय होतो. समजलं? जो -2 आहे तो काय झालं, ए च्या प्रत्येक एलिमेंटला होतो. तसं डिटरमिनंट मध्ये होत नाही. डिटरमिनंट मध्ये हा जर 2 मल्टिप्लाय करायचा असेल डिटरमिनंट ए ला, तर तो 1 हा जो 2 आहे बाहेर असलेला 1 2 3 4 ला देताना तुम्ही म्हणाल सर याला देऊन बघा बरं. येस, 1 2 तसा तसा -6 -8. आता तरी सुद्धा कॅल्क्युलेशन -8 -12 -8 + 12 आन्सर किती आला? 4. कशाला दिला आपण? रो नंबर 2 ला दिला. करेक्ट, रो नंबर 2 ला दिला होता -2. लक्षात ठेवा, पहिला रो जसा तसा ठेवला, त्याला म्हणतात रो नंबर 2. -2 रो नंबर 2 ला मल्टिप्लाय केला आणि डिटरमिनंटची व्हॅल्यू काढली. एसएससी बोर्डच्या मुलांना माहिती आहे, हा क्रॉस करायचा, हा क्रॉस, याला पहिल्यांदा मल्टिप्लाय, त्याच्यानंतर याला मल्टिप्लाय. येस वर्षिका, त्याचे सोल्युशन दिसतील कदाचित. मी आज थोडं चेक करून घेतो, ते चेक करून मी सांगतो. येस, सोल्युशन दिसतील त्याचे. कळलं स्केलर मल्टिपल व्हॅल्यूचा अर्थ? स्केलर मल्टिपल व्हॅल्यू मॅट्रिक्स मध्ये सगळ्या एलिमेंटला मल्टिप्लाय होतो थ्रूआउट, सगळेच एलिमेंटला मल्टिप्लाय. मे बी डेट सेट प्रॉब्लेम झाला असणं माझ्या हाताने. मी एकदा चेक करतो सॉफ्टवेअर मध्ये, काल थोडस बिझी असल्यामुळे चेक नाही केलं ते. ओके, इक्वेलिटी झालं, स्केलर मल्टिपल झालं, ऍडिशन ऑफ 2 मॅट्रिसेस. ऍडिशन ऑफ 2 मॅट्रिसेस, ऍडिशन ऑफ 2 मॅट्रिसेस. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सुद्धा मॅट्रिक्स काय होऊ शकतात? ऍड होऊ शकतात. Addition of 2 matrices. Suppose A matrix है 1 2 -1 0 1 2. Okay, B matrix है of the same order पाहिजे. सेम ऑर्डर असेल तरच होऊ शकतं. त्याच्यामध्ये सपोज 3 2 1 -1 0 1 या पद्धतीने. So A and B can be added. A and B can be added. They must be of same order. They must be of same order. Order काय पाहिजे? Same पाहिजे. They must be of same order. 1 + 3. 1 कोणासोबत कंबाईन होणार? 3 सोबत. लिहा ते पटकन. त्याच पद्धतीने करस्पॉन्डिंग एलिमेंट काय करतात? ऍड करतात. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड करायचे. स्टार्ट. जमेल? जमेल का? इथला जो 1 आहे तो 3 ला ऍड होणार. इथला जो 2 आहे तो 2 ला ऍड होणार. -1 1 मध्ये ऍड होणार. 0 -1 1 0 ला, 2 1 ला ऍड होणार. आणि शेवटी कॅल्क्युलेशन याच्यात मनात केलं डायरेक्ट आन्सर लिहू शकता. जसं या ठिकाणी मनातल्या मनात काय करायचंय? 1 + 3 किती होतो रे? 4, राईट? तो डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. आलं कसं? इथला 1 इथला 3, 1 + 3. इथला 2 इथला 2, 2 + 2. परत एकदा 2 + 2 4. -1 + 1 -1 + 1 दोघांची ऍडिशन 0. तो इथं 0 झाला. आता हे करणं म्हणजे मनातल्या मनात करणं. आलं लक्षात? आता हे लिहावं हे गरजेचं नसतं. लिहिलंच पाहिजे याची काही नेसेसिटी नाही. कंपल्सरी लिहिलंच पाहिजे याची काही नेसेसिटी नाही. ओके, 0 -1 0 -1 -1 मनातल्या मनात 0 -1 -1 1 + 0 1 द्यायचं असेल तर 1 + 0 इथं 2 + 1 2 + 1 दॅट इज 3. या पद्धतीने 4 4 0 -1 1 and 3. Here, here go. That is addition. Addition of matrices.
क्लिअर का? ए मायनस बी जर घ्यायचं असेल तर ए मायनस बी घेऊन दाखवा. स्टार्ट. ए मायनस बी काय असेल? ए मायनस बी जर घेतला तर व्हॉट शुड बी युअर आन्सर? ए मायनस बी घेतला तर आन्सर न्यू कमर्स. थोडस वेट अँड वॉच ठेवायचं. न्यू कमर्स चॅप्टर चालू झाला, वेगळा चॅप्टर. कसं कन्सेप्ट समजू शकतात या चॅप्टरचे, एवढे डिफिकल्ट नाहीये. ओके, सांगा. ए मायनस बी जर घेतलं तर ए मायनस बी काय असेल? 1 2 -1 0 1 2. त्याचं सबट्रॅक्शन बी सोबत 3 2 1. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स म्हणायचं. काय म्हणायचं? करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. इथला 1, इथला 3. 1 हा 3 निगेटिव्ह, हा 3 निगेटिव्ह. 1 -3. ज्याला जमतं त्यांनी काय करायचं? मनातल्या मनात. काय असतं मनातल्या मनात? 1 -3 -2 होतं. बरोबर आहे? या पद्धतीने मनातल्या मनात 2 -2 लिहायची गरज आहे का रे? नाही. 0 मनातल्या मनात. -1 1 इथं -1 हा मायनस याला गेला. -1 मायनस ऑफ -1 1 -1 किती? मनातल्या मनात -2. या पद्धतीने 0 मायनस ऑफ -1 0 मायनस ऑफ -1 that is +1. 1 -0 1 -0 1 2 -1 2 -1 1 या पद्धतीने. सो डिफरन्स घ्यायचा असेल तर या पद्धतीने तो डिफरन्स घेतला जातो. सिंपल सी प्रोसेस आहे, ऍडिशन अँड सबट्रॅक्शन. ओके, वी विल सी द ऍक्च्युअल क्वेश्चन विच आस्क इन द एक्झामिनेशन. एक्झामला एक्झॅक्टली विचारतात काय ते आपण पाहू. एक्झामला एक्झॅक्ट विचारतात काय ते आपण पाहू. ऍडिशन, सबट्रॅक्शन, स्केलर, मल्टिपल हे काय करतात? मिक्स कॉम्बिनेशन तयार करतात आणि एक्झामला विचारलं जाऊ शकतं. काय विचारतात ते पाहू आपण. एक्झामला एक्झॅक्टली काय विचारलं जातं? एक्झाम म्हणजे 11 ची एक्झाम तुमची. ओके, मॅट्रिक्स ए इज गिवन. पेज नंबर 87. पेज नंबर 87. पेज नंबर 87. एक्सरसाइज 4.5. एक्सरसाइज 4.5. ओके, त्याच्यामधला सेकंड क्वेश्चन. ए मॅट्रिक्स गिवन आहे which is 1 -2 5 3. A matrix given है 1 -2 5 3. B is also given. Matrix B is also given, which is 1 -3 4 -7 4 -7. Okay, and now matrix, form the matrix. Find A -2B plus 6i, where I is a unit matrix of order 2. I is unit matrix of order 2. Unit matrix of order 2. I is the identity or unit matrix म्हणतात. I is unit matrix or identity matrix. I is the unit matrix of order 2. This we need to be find out. म्हणजे हा पार्ट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा, हा मॅट्रिक्स तुम्हाला फाइंड करायचा. सांगा रे, युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2 चा अर्थ काय? I2 as per the definition 1 0 0 1. करेक्ट? 1 0 0 1. झेपते का? झेपते सर्वांना? I2 is the identity matrix. I2 is the identity matrix of order 2. 1 0 0 1. इक्वेशन तयार करायचे तुम्हाला. So start to solve the equation. A minus 2b plus 6i. मला सिम्प्लिफाय करायचं. A minus 2b plus 6i. A सांगा रे, किती बाय किती? 1 minus 2 5 3. 1 minus 2 5 3. Minus 2 times. What is the b? 1 minus 3 4 minus 7. Right? Plus 6i.
6 times 1001. 6 times 1001. Correct? Start to calculations. Calculation start करा आता याच्याशी रिलेटेड calculations start करा. काय सांगाल इथं? पहिले हा 2 आतमध्ये क्लिअर करा, 6 आतमध्ये क्लिअर करा. ओके, त्याच्याशिवाय ऍडिशन सबट्रॅक्शन होणार नाही. 1 - 2 5 3 जशाला तसं लिहा पटपट. मायनस साइन जशाला ठेवता 2 न आतमध्ये मल्टिप्लाय. 2 - 6 8 - 14. 2 न प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय. तसंच 6 ने प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करा. नुसतं पाहू नका, लिहा ते. नुसतं पाहू नका, लिहा ते कंपल्सरी. प्रत्येकाने लिहायचंय ते. लिहिताना समजतं बरोबर ते. लिहा त्यामुळे प्रत्येकाने लिहायचंय ते. प्रत्येक स्टुडंटनी लिहायचं आहे. मला वाटतं बरेच डेमो लेक्चर्स झालेत आपल्याला, राईट? डेमो लेक्चर्स झाले बरेचसे. Now you have to take your admissions and confirm. Take and confirm your admissions. Confirm your admission. Okay. Morning batch साधारण 50 स्टुडंटची असते. Evening batch साधारण 50 स्टुडंटची असते. बस. Batch will be closed after that. Batch will be closed after that. Right? तुम्ही आहात करतात म्हणजे सिक्युअर्ड आहेत असं काही नाहीये. बॅचेस मध्ये मुलं झाले की संपलं. याला पॅरलल बॅच चालू करायची की नाही करायची हे डिपेंडिंग अपॉन द स्टुडंट असतं. आणि एवढे स्टुडंट सफिशियंट आहेत. राईट? हे तुम्हाला माइंड करायचं थोडं. तुम्हाला माइंड करायचं 30 + 50 कॉम्बिनेशन. सकाळी 30, संध्याकाळी 50 स्टुडंट साधारण. 50 ची 60 नो, 50-60 नाही होत. एका शिक्षणाला कंट्रोल तर झालं पाहिजे. You have to be secured your admissions. नंतर ऍडमिशन क्लोज झाल्यानंतर ओरडायचं नाही. बॅच फॉर्म होत असेल तरच होणार. येस, त्यांचा झाला असेल त्यांनी रोल नंबर टाकत राहायचं व्यवस्थितपणे. वेदांत. ओके, थँक्यू. गुड. काय केलं रे? 6 आतमध्ये मल्टिप्लाय. 6006. साधारण ऑफिस टायमिंग 12 to 5 open असतं ऑफिस. You can visit, you can discuss and analyze the thing. Think and then join. असं म्हटलं. Think and then join. ऍडमिशन क्लोज व्हायची वेळ येऊ देऊ नये. अजून 10वीचा रिझल्ट नाहीये. लागला की विषय संपला. ऍडमिशन मिळत नाही त्याच्यानंतर. ऍडमिशन क्लोज होते त्याच्यानंतर. ओके, सो रिमेंबर स्टुडंट्स. तर हा थांबणार नाहीये. काय सांगितलं? M1 मध्ये 9 चॅप्टर आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 चॅप्टर्स. M2 9 चॅप्टर्स. 1 2 3 4 5 6 7 8 9. एवढे इझी नाहीये. पटपट होतील. एवढे इझी नाहीये. कन्सेप्च्युअली जावं लागतं शेवटी. कन्सेप्च्युअली नाही गेल्यास खूप मोठा डिफरन्स क्रिएट होतो. 12th मध्ये त्याचा इम्पॅक्ट बसतो. हे 9 आणि इथले 9 जर व्यवस्थित लर्न नाही केले, हे चॅप्टर जर व्यवस्थित नाही केले की याचा इम्पॅक्ट 12th मध्ये निघतो. 12th हॅम्पर करतं. बरेच जणांना मज्जा वाटते आता 11th ला. संपलं 11th डायरेक्ट संपलं. तुम्ही कॉलेज जाण्याच्या आधीच तुम्हाला सांगतोय ऑगस्ट मध्ये साधारण कुठेतरी चालू झालं असं समजा. कुठेतरी चालू झालं, माहित नाही पुढे किती जाईल ते. मार्चला एंडच करावं लागतं त्यांना. मार्च इथे जेवढा डिले झाला तेवढा पुढे काढतात समजा. ऑगस्ट मध्येच्या ऐवजी ऑगस्ट सप्टेंबर मध्ये समजा चालू झालं कॉलेज, तर इथं कुठं एप्रिलला जाणार. एप्रिल मध्ये जातं साधारण एंडिंग. 11th एंडिंग सांगतं. स्टार्ट एंड. समजा तुम्ही ऑक्टोबर मध्ये जॉईन झालं तर साधारण मेच्या पुढे शक्यच नाही. मे टू मे व्हेरी डिफिकल्ट टाइम टू कंट्रोल द 12th.
वेल कंट्रोल होत नाही त्याच्यामुळे, शक्यच नाही होणं कंट्रोल. त्याच्यामुळे टाइम लॅप्स होत चाललाय. आता टाइम संपत चाललाय कशाचा, पुढच्या अकॅडमिक इयरचा. त्यामुळं स्टुडंट्सनी स्वतःच ऍडमिशन कन्फर्म करून ठेवायचं. तिथं ऍडमिशन बद्दल जास्त लोड घेऊ नका. हेच कॉलेज पाहिजे स्पेसिफिक, खूप तक्रार असते मुलांची. काही गरज नाही स्पेसिफिक कॉलेज देण्याची. काय होतं, 6 तास कॉलेजमध्ये जाणार, 2 तास प्रॅक्टिकल, 4 तास लेक्चर्स, 6 तास क्लास, 3 तास, किती झाले रे 9, जाणं येणं 2 तास, किती झाले रे 11 आवर्स. 11 आवर्स तुम्ही जर नुसतं फिरत राहिला, कॉलेज कॉलेज क्लास आणि होम हा पळतोय. बॅग घेतोय घरातून, क्लासला पळतोय, क्लासमधून घरी येतोय, कॉलेजला पळतोय, राईट. एखादा मुलगा आहे कॉलेजला जातो, बॅग घरी टाकतो, क्लासला जातो, बॅग खाली टाकतो. किती तास, 9 तास. खूप काम केलं त्याने, खूप काम केलं त्याने. नुसता पळतोय, येत काहीच नाही त्याला, येत काहीच नाही बोंबलायला. त्याला व्यापटरचे नाव विचारले तरी सांगता येत नाही, काय शिक्षक शिकवतोय हे सुद्धा सांगता यायचं नाही. सिंपल पार्ट तेवढं करणार, कसं तरी पास करणार, कॉलेज तुम्हाला पास करणार, पुढे ढकलणार. 11वी 12वी अशी सिच्युएशन आहे, कॉम्प्रोमाइज द कॉलेज कॉम्प्रोमाइज करा. या मोठ्या मोठ्या कॉलेजच्या भानगडीत पडू नका, काही उपयोग नाहीये, काही हाती लागणार नाहीये मोठ्या कॉलेजच्या पंधत पडून. आपटे मिळालं, गरवारे मिळालं, आपटे, FC, गरवारे, नुमवी, हे भारी भारी कॉलेजेस शिकवत 12वीच्या मुलांना विचारा कसं शिकवतात, इतकं भारी भारी शिकवतात ते. काय शिकवतात तुम्ही विचारा 12वीच्या मुलांना, कसं घेतात ते विचारा जरा त्यांना. काही रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये सिलेबस, कोणी रिस्पॉन्सिबिलिटी घेणार नाही. सिलेबसची रिस्पॉन्सिबिलिटी कुठलंही कॉलेज घेणार नाही, कुठलंही कॉलेज रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. ही काळजीपूर्वक ऐका. 11वी 12वीला कितीही मोठ्या कॉलेजमध्ये गेलं, तुम्हाला काय मिळेल, SP ला जर गेलं तर टायमिंग, अटेंडन्स मुभा मिळेल. प्रॅक्टिकल व्यवस्थित होते, थेअरी 0. थेअरी, शिक्षक नाही आहेत का, यस, शिक्षक माझ्यापेक्षा बेस्ट आहे, माझ्यापेक्षा बेस्ट टीचर्स. प्रॉब्लेम कुठे आहे, घेतच नाहीत ना, पण सिलेबस कम्प्लीट करतच नाहीत. त्यांना रिस्पॉन्सिबिलिटीज नाहीये कोणालाच. त्यामुळे वर्षानुवर्ष सिस्टीम काय, डिपेंडंट झाले. त्यांना काय अझम्पशन आहे, समजा SP कॉलेजला 600 मुलं अटेंड करतात, त्यांना माहिती आहे 400 मुलं क्लास लावतात, 200 मुलांचं नुकसान. 200 मुलं बिचारे क्लासची फीस भरायला त्यांच्याकडे नसते, 200 मुलं मरतात त्याच्यामध्ये, त्या सिस्टीमला. ते म्हणते तुम्हाला गरज वाटते या कॉलेजमध्ये, आणि काय घेतात कॉलेजमध्ये त्यांनाच माहिती. त्याच्यानंतर वाईट परिस्थिती आहे, फार वाईट आहे. ज्यांचं लेक्चर्स नाही किंवा क्लास नाहीये त्यांच्यासाठी वाईट परिस्थिती क्रिएट होते. आपल्याला वाटतं खूप आपटे, खूप गरवारे, खूप FC आणि नुमवी, काय नाही. फीस मात्र कमी, एवढं फक्त सांग. फीसचा जर कन्सर्न असेल तर नक्कीच फीसचा कमी. गरवारे बिलकुल घेऊ नका. गरवारी सकाळी 7 ते 10 प्रॅक्टिकल असतं, 10 ते 12 गॅप असतो, 12 ते 5 कॉलेज असतं. वस्ट 11वी. सगळ्यात वर्स्ट कॉलेज कुठलं तर गरवारे. सगळ्यात वर्स्ट कॉलेज कुठलं तर गरवारे. काय सिस्टीम आहे काय माहिती. 7 ते 10 प्रॅक्टिकल 11वीला, 10 ते 12 बोंबलत फिरतं पोरग तिकडं, मस्त ह्या कट्ट्यावरून त्या कट्ट्यावर गेला लेक्चरला, ठीक आहे. एखादा खरंच प्रॉम्प्ट करणारा असेल तर 12 ते 5 दिवस जातो विचारायचा, दिवस जातो. तुला काही माती येत नाही त्याच्यानंतर, त्याला कॉलेज प्रॉपर सिलेक्शन पाहिजे. त्याच्यासाठी एक सेमिनार असतो, आता नाही, तुमचा रिझल्ट लागल्यानंतर एक सेमिनार असतो. अटेंड दॅट, यू विल गेट द फीडबॅक ऑफ होल 12 स्टुडंट्स ऑल्सो. पासआउट झालेले स्टुडंट सांगतील तुम्हाला, पासआउट म्हणजे 2000 आता किती आहे 21, जे 12वीचे स्टुडंट्स आहेत, 2020 आता इंजिनिअरिंग फर्स्ट इयरला, सपोज 2019 सेकंड इयरला आहे, 2018 थर्ड इयरला असणारे स्टुडंट, त्यांचा थोडा तुम्हाला काय मिळेल, गायडन्स मिळेल. हाऊ टू सिलेक्ट द कॉलेज. स्टुडंट स्वतःच सांगतील. फीसचा कन्सर्न नसेल
तर गव्हर्नमेंट कॉलेजेस घेण्यात काही मिनिंग नाहीये. नावाला आहे, फक्त नावाला. FC कॉलेज येत काहीच नाही, पण अडचण ट्राय करा. मी म्हणतोय म्हणून नाही, विचारा विद्यार्थ्यांना. 12वीला ज्यांनी FC, SP, गरवारे, न्यू मूव्ही असे कॉलेज केले त्यांना विचारा काय कंडिशन काय, मग तुम्हाला समजेल रियालिटी, ग्राउंड रियालिटी काय आहे ती समजेल. स्टार्ट क्वेश्चन. इथला 1 घ्यायचा आहे, इथला मायनस साइन 2 ला अटॅच करा, इथला +6 हे असं अटॅच होतं. मनातल्या मनात करू शकता. सांगा रे, मनातल्या मनात केल्यास इथला एलिमेंट किती? मग एकच एलिमेंट सांगायचा, इथला किती मनातल्या मनात करून सांगायचं. 1 - 2 + 6 किती झालं? 1 - 2 + 6 असं वाचायचं आणि लिहायचं पटकन. 6 मधून 2 गेला, 4 राहिला, +1 म्हणजेच किती? 5. दिस एलिमेंट इज 5. मनातल्या मनात डायरेक्ट आन्सर लिहू शकता. नाही तोपर्यंत असं लिहायचं. इथला -2, इथला मायनस ऑफ -6, मायनस ऑफ -6, पुढचा 0, त्या पुढचा 0. ओके, लक्ष द्या काय केलं. इथला -2 आहे, तो इथं लिहिला. इथला मायनस आणि हा मायनस, -6 आणि सगळ्यात शेवटचा 0. सांगा मनातल्या मनात काय झालं कॅल्क्युलेशन. ही लिहायची गरज नाही, डायरेक्ट आन्सर लिहायला शिकायचं. इथे किती? -+12 -2 म्हणजे 10. हा किती झालं? 10. ओके, नेक्स्ट. इथला 5, इथला -8 आणि इथला 0. किती झालं? 5 - 8 -3. दिस इज -3. मनातल्या मनात डायरेक्ट लिहायचं आन्सर. डायरेक्ट काय करत बसायची गरज नाही. इथला 3, इथला मायनस, इथला 3, इथला मायनस, इथला -14, इथला 3, इथला मायनस, इथला -14, पुढचा +6. सांगा किती आन्सर. लिहायचंय प्रत्येकाने, लिहायचंय हे. सांगा आन्सर किती. मायनस मायनस प्लस 3 + 14 17 + 6 7 20 23 is that. 23 is that. Okay, so this is the combination. कळलं का प्रत्येकाला? So addition of matrix मध्ये a - 2b + 6 आहे चं व्हॅल्यू काढली आपण. याच पद्धतीने क्वेश्चन एक्झाम मध्ये येतो. रिमेंबर. क्वेश्चन असतो कधी कधी cos theta 7 क्वेश्चन, sin theta cos theta sin theta minus sin theta cos theta प्लस पुढे प्लस आहे अजून आहे क्वेश्चन. पुढे प्लस sin theta ब्रॅकेट sin theta minus cos theta cos theta sin theta cos theta sin theta cos theta sin theta. कधी कधी कंबाइनली असं क्वेश्चन. ओके, cos theta into cos theta simplify म्हणून क्वेश्चन. simplify question. Cos theta into cos theta cos square theta cos theta into sin theta cos theta cos into sin minus sin theta cos theta cos into cos square theta. Next, sin into sin square theta sin into cos minus sin theta cos theta sin into cos sin theta cos theta sin theta sin theta sin square theta.
Now add these two. Add these two. Simplify म्हणून क्वेश्चन होतं. Simplify म्हणून क्वेश्चन होतं. Cos theta ची addition sin square theta सोबत असते. Cos square theta sin square theta किती? Cos square theta sin square theta ची व्हॅल्यू किती असते? 1. हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे प्रोडक्ट. हा प्रोडक्ट पॉझिटिव्ह आहे, हा प्रोडक्ट निगेटिव्ह आहे. दोघांची ऍडिशन घ्या. त्या दोघांची ऍडिशन घेतल्यास 0. हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. आन्सर cos square theta sin square theta. Answer is 1. So this is the identity matrix of order 2. That is the simplification. Is the simplification. The simplification. हे सिंपल क्वेश्चन आहे. cos आतमध्ये मल्टिप्लाय करायचा, sin आतमध्ये मल्टिप्लाय करायचा. इथला करस्पॉन्डिंग एलिमेंट या करस्पॉन्डिंग एलिमेंटला ऍड होतो. इथला करस्पॉन्डिंग एलिमेंट या पर्टिक्युलर करस्पॉन्डिंग एलिमेंटला ऍड होतं. इथला एलिमेंट याला ऍड होत असतो. इथला एलिमेंट याला ऍड होतो. लक्षात ठेवायचं. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड होतात. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड होतात या केसमध्ये. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड होतात. सिम्प्लिफाय म्हणून क्वेश्चन असू शकतो. ऍडिशन सबट्रॅक्शन वरती असे छोटे छोटे मिक्स कॉम्बिनेशन्स तयार करतात. वन मोर. पेज नंबर 87, क्वेश्चन नंबर 9. क्वेश्चन नंबर 9. फाइंड x and y म्हटलं. Find x and y म्हटलं. Okay, so first is 2x plus y. 2x plus y. 2x plus y. Minus 1 minus 1. Minus 1 plus 1. Minus 1 plus 1. 3, 4y and 4 plus another matrix. Another matrix. Second matrix. Minus 1, 6, 4. Minus 1, 6, 4. 3, 0, 3. 3, 0, 3. Equal to given matrix. 3, 5, 5. 3, 5, 5. Next row. 6, 18, 7. 6, 18, 7. Where we will use the addition and equality. Addition वापरणार, equality वापरणार आणि आन्सर काढणार. So start. ज्यांना येतं त्यांनी पटापट आन्सर सांगायचं. x किती, y किती. x किती, y किती. Start. Start and tell me the answer. Start and tell me the answer. x किती, y किती. Start and tell me the answer. x किती, y किती. x किती, y किती. मायनस ऑफ मायनस प्राची बघा त्या ठिकाणी -2 मायनस ऑफ मायनस यस प्लस पाहिजे तिथे. मग चुकलं होतं का? चुकलं असेल तर करेक्शन करा, असं काही नाही. काय मिस्टेक झाली असेल तर करेक्शन करू शकता. काय होईल या ठिकाणी? या दोघांची ऍडिशन म्हणजे किती येईल? किती असेल? लेफ्ट हँड साइड 2x plus y minus 1 होईल. -1 plus 6. इथला -1 इथला +6 किती असेल? 5. 1 plus 4 किती असेल? 5. करेक्ट. 3 plus 3 6. 3 plus 3 6. 4y plus 0 4y. 4 plus 3 7 equal to 3, 5, 5, 6, 18, 7. 6, 18, 7. चेक करा. इथला एलिमेंट याला ऍड होणार, इथला एलिमेंट याला ऍड होणार, तो 5 बनेल. 1 4 ला ऍड होऊन 5 बनेल. 3 plus 3 6. 4y plus 0 4y.
4 plus 3 7. आता लक्ष द्या या ठिकाणी हा 5 7 आणि 6 5 5 6 and 7 same आहे same right other must be same means by equality of matrices by using equality by using equality by using equality of matrices by using equality of matrices I will 2x plus y minus 1 equal to 3 like 2x plus y minus 1 equal to 3 and 4y 18 like 4y 18 like so y equal to 18 by 4 y equal to 9 by 2 y ची व्हॅल्यू याच्यात ठेवा आणि x सांगा किती येतो y व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून x किती येतो सांगा सुमित करेक्ट y व्हॅल्यू 9 by 2 असेल तर x किती करा कॅल्क्युलेट ऋषिकेश आन्सर x ची व्हॅल्यू किती सांगितली ऋषिकेश करताय पटकन फास्ट ऋषिकेश चुकलं का आन्सर x व्हॅल्यू किती येते बरेच जण आन्सर वेगवेगळे देत आहेत नाव प्रॉपर टाकायचं गॅलेक्सी J2 नाव प्रॉपर टाकायचं ते x किती येतो खाली का गडबड कॅल्क्युलेशनची आय थिंक श्रद्धा अँड श्रुती करेक्ट आहेत बहुतेक तनिष यस करेक्ट आहे श्रावणी करेक्ट नम्रता आय थिंक करेक्ट आहे बाकीच्यांचं रॉंग रचना करेक्ट गुड स्वराली यस करेक्ट किती 2x plus 9 by 2 minus 1 equal to 3 2x 2 या साइडला 9 minus 2 by 2 equal to 3 किंवा 2 न थ्रूआउट मल्टिप्लाय करून फिनिश केलं तरी चालेल इथे किती झालं 2x plus 7 by 2 equal to 3 2x plus 7 by 2 equal to 3 हा 7 by 2 त्या साइडला गेला 2x equal to 3 minus 7 by 2 so 2x equal to 6 minus 7 by 2 2x equal to minus 1 by 2 x equal to minus 1 by x equal to minus 1 by 4 is the answer छोटे छोटे स्टेप्स आहेत लक्ष द्या हा 2 इथे काही नाही आहे म्हणजे 1 इथे काही नाही म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लाय करा 9 minus 2 divided by 2 तो आता 7 by 2 7 by 2 त्या साइडला गेला minus 7 by 2 झालं परत त्याच्या डिनोमिनेटर मध्ये काही नाही म्हणजे 1 क्रॉस मल्टिप्लाय करा 6 minus 7 divided by 2 6 minus 7 divided by 2 the numerator 6 minus 7 minus 1 2x असेल तसा पुढे शेवटपर्यंत हा 2 फक्त इकडे गेला आन्सर -1 by 4 ज्यांनी सांगितलंय करेक्ट ज्यांनी -1 by 4 आन्सर सांगितलंय ते सगळे करेक्ट आहे one question okay एक क्वेश्चन अजून रिलेटेड टू द एडिशन अँड सबट्रॅक्शन बस याच्या बाहेर नाही येणार तुम्हाला एवढ्या लेवलच्या बाहेर काही येणार नाही हेच क्वेश्चन व्हॅल्यू चेंज येऊ शकतात एक्झाम मध्ये व्हॅल्यू चेंज येतात फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय ऍडिशन सबट्रॅक्शन विथ काय इक्वॅलिटी कन्सेप्ट इक्वल करून काय करतात कंपेयर करतात क्या नेक्स्ट 2a minus b इसे मैट्रिक्स गिवन है 6 minus 6 0 6 minus 6 0 second row -4 to 1 -4 to 1 2a minus b है तो आणि a minus 2b equal to 3 to 8 3 to 8
-2 1 -7. ओके, हे दोन इक्वेशन फॉर्म्स a minus 2b 2a minus b 2a minus ओके, लक्ष द्या कसं सॉल्व्ह करायचं हे सगळं सांगतो तुम्हाला. कॅल्क्युलेशन्स तुम्ही करा वाटलं. कसं सॉल्व्ह करायचं हे सांगतो तुम्हाला. आयडिया अबाउट दिस. ए आणि बी मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. ए आणि बी मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. ए आणि बी मॅट्रिक्स फाइंड आउट करायचं. 2a minus b हा 6 minus 6 0 आहे. -4 2 1 आहे. a minus 2b 3 2 8 -2 1 आणि -7 आहे. We should have to find out matrix A and matrix B. हा एक मॅट्रिक्स आहे, हा एक मॅट्रिक्स. Find the matrices A and B. Find matrix A and B. Matrix A and B काढायचा आहे. ओके, लक्ष द्या. दिलेला पार्ट 2a minus b ला p कन्सिडर करा आणि a minus 2b ला q कन्सिडर करा. करेक्ट? मॅट्रिक्स आहे ना तो शेवटी. पहिलं इक्वेशन जे आहे हा जो पार्ट आहे त्याला p कन्सिडर करा. हा जो पार्ट आहे त्याला q कन्सिडर करा. एकाला p एकाला q कन्सिडर केला. एकाला p एकाला q कन्सिडर केला. एकाला p एकाला q कन्सिडर केला आहे. त्याला p एकाला q कन्सिडर केलं. नाव या दोन इक्वेशन वरून a काढायचा आहे मला. सो आय विल मल्टिप्लाय टू द फर्स्ट इक्वेशन ला 2 न मल्टिप्लाय करा. फर्स्ट इक्वेशन बिकम्स 4a minus 2b equal to 2p. राइट? त्यानंतर हा जशाला तसं a minus 2b equal to q जशाला तसं. निगेटिव्ह साइन द्या. इथं मायनस, इथं प्लस, इथं मायनस. जाते पटकन. दोन इक्वेशन आहे, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतोय आपण. मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी काढायचं. मॅट्रिक्स ए आणि मॅट्रिक्स बी काढायचं आहे. लिहा पटकन. पहिलं इक्वेशन 2a minus b ला p कन्सिडर करा. 2a minus b या मॅट्रिक्सला p कन्सिडर करा आणि a minus 2b ला q कन्सिडर करा. म्हणजे पहिल्या इक्वेशनला 2 न जर मल्टिप्लाय केलं तर 4a minus 2b equal to 2p. सेकंड इक्वेशन ऍज इट इज ठेवा. सबट्रॅक्शन घ्या. काय घेताना घेणं? सबट्रॅक्शन. ओके, त्या ठिकाणी कॅन्सल काय होईल? -2p plus 2p गेट कॅन्सल. 4a मधून a गेला. किती राहिला? 3a राहिला. 3a equal to 2p minus q. 2p minus q. So matrix A equal to 1/3 of 2p minus q. 2p minus p म्हणजे माहित आहे, q म्हणजे माहित आहे. म्हणजे 2p minus q पहिले वर्कआउट करू आपण. 2p minus q वर्कआउट करू आपण. 2 into p matrix. p म्हणजे काय? I 6 minus 6 0 minus 4 2 1. चेक करा क्वेश्चन कसं सॉल्व्ह केलंय ते. याला काय कन्सिडर केलं आपण? p. याला काय कन्सिडर केलं आपण? q. याला p आणि याला q कन्सिडर केलं. त्यामुळे इक्वेशन काय तयार झालं? 2a minus b equal to p. a minus 2b equal to q. pq कन्सिडरेशन केलं. त्यावरून pq minus 2p minus q याची व्हॅल्यू काढतोय आपण. q किती आहे? 3 2 8 -2 1 -7. करा कॅल्क्युलेशन. 2 आतमध्ये मल्टिप्लाय. 12 -12 0 -8 + 4 2 -3 2 8 -2 1 -7. इथला 2 आतमध्ये प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय झाला. बाहेरचा जो 2 आहे तो प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय झाला. बाहेरचा जो 2 आहे तो प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय झाला. आउटसाइड मॅट्रिक्सचा जो तो 2 आहे तो प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय झाला.
प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय झालं. ओके, सांगा या दोघांचं सबट्रॅक्शन. 12 minus 3. 8, 9, 10, 9. Minus 12 minus of minus 2. Minus 14. 0 minus 8. Minus 8. करा कॅल्क्युलेशन्स. कॅल्क्युलेशनला कंटाळा नाही करायचा. आज जर नाही आलं हे तर एक्झाम मध्ये येईल का याचा विचार करायचा कधी. हे जर आता नाही जमलं तर एक्झाम मध्ये इट विल बी टफ टू यू. ते होऊ द्यायचं नाही आपल्याला. तसं होऊ द्यायचंच नाहीये. एक्झाम मध्ये याची भीती नाही वाटली पाहिजे. त्या छोट्या छोट्या कॅल्क्युलेशनची भीती नसली पाहिजे आपल्याला. दॅट इज द प्रॅक्टिस. आता वेळ आहे तुमच्याकडे, इझिली करू शकता. माझ्या पुढे जाऊन केलं तर तुम्हाला क्रॉस चेक करता येईल. राईट आहे का रॉंग आहे, बरोबर आहे किंवा नाही, हे पटपट कॅल्क्युलेशन करू शकता. -8 मायनस ऑफ -2. लक्ष द्या, इथे बरेच जण चुकतात. -8 इथला मायनस इथला मायनस, मायनस मायनस प्लस झाला. -8 प्लस 2 किती होतं रे? -6. So this element should be -6. बरोबर आहे का तनिष्का? केली का गडबड? 4 minus 1 3. 2 minus of -7. 2 minus of -7. Minus minus plus 2 plus 7 किती? 9. So this element is 9. Okay. कशाची व्हॅल्यू मिळाली तुम्हाला? 2p minus q ची मिळाली. काय काढायचं आपल्याला? a किती आहे मात्र? 1/3 of 2p minus q. याच्या 1/3 of this matrix. 9 minus 14 minus 8 minus 6 3 आणि 9. संपला क्वेश्चन. ए मिळाला तुम्हाला. काढता येईल बी? बोला पटकन. बी काढता येईल का? इक्वेशन 2 ला 2 न मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करून घ्या. यू कॅन कॅल्क्युलेट द बी ऑल्सो. काढता येईल बी? या पद्धतीनं मॅट्रिक्स बी काढता येईल का? यस और नो? सेम मेथड अप्लाय करून बी काढता येईल का? कसा काढणार बी? इक्वेशन 2 ला 2 न मल्टिप्लाय करा. ए ला कॅन्सल करा. ए मॅट्रिक्स कॅन्सल करा आणि बी काढा त्याच्यावर. मग ही व्हॅल्यू ठेवून जरी आन्सर येऊ शकते. कसं काढणार बी? थोडक्यात लिहून देतो साईडला. यू नीड टू वर्क आउट युअर ओन. तुम्ही तुमचं कॅल्क्युलेशन करावे लागेल तुम्हाला. ओके, लक्ष द्या. सो पहिलं इक्वेशन आहे 2a minus b equal to p आहे. सेकंड इक्वेशन a minus 2b equal to q आहे. सेकंड इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करताय. पहिलं इक्वेशन त्यामुळे जशाल तसं 2a minus b equal to p. त्यानंतर सेकंड इक्वेशन 2a minus 4b equal to 2q. सेकंड इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय. सांगा इथं काय होईल? इथं मायनस, इथं प्लस, इथं मायनस, हे दोन्ही कॅन्सल. 4b आणि b किती झाला? 3b. 3b इक्वल टू p minus 2q. करता येईल आता? 3b इक्वल टू p minus 2q. p minus 2q काढा आणि त्याला 3 ने डिवाइड करा. p चं सबट्रॅक्शन 2 टाइम्स q घ्यायचंय. p चं सबट्रॅक्शन 2 टाइम्स q घ्यायचंय आणि त्याच्यानंतर 3 न डिवाइड करायचं. 3 न त्याला डिवाइड करायचं. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ मॅट्रिक्स b. त्या ठिकाणी मॅट्रिक्स बी असेल. त्या ठिकाणी मॅट्रिक्स बी असेल. त्या ठिकाणी मॅट्रिक्स बी असेल तुम्हाला. कोण सांगतं बी मधला पहिला रो आणि दुसरा रो
You will say the answer for the first row and the second row of the matrix B. 1/3 बाहेर येणार, right? 1/3 बाहेर राहतो. 1/3 बाहेर राहतो. P minus 2Q चे कॅल्क्युलेशन सांगा. ओके, तनिष्का. अजून कोणी? येस, तनिष्काने आन्सर सांगितलंय. करेक्शन करा. काय असेल तर, नसेल तर ओके. ओके, B is 1/3 ऑफ फर्स्ट रो सांगितलंय तनिष्काने 0, 10, 16. बरोबर आहे का? चेक करा. 0, 10 आणि 16. त्यानंतर 0, 0, -15. तनिष्का गडबड आहे असं दिसतंय. झाले का? वेगवेगळे आन्सर चालू झाले आता. 0, -10, -16 पाहिजे का? नम्रता, गायत्री, फर्स्ट रो -3, 10, 16. एखादा तरी मॅच होऊ द्या आन्सर. एखादा तरी रो. 0, 0, 14 सेकंड रो. गुड. एक काही मॅच करू नका आन्सर. एक तरी आन्सर मॅच करावं. 3 न डिवाइड करू नका. 1/3 बाहेर ठेवलाय. आन्सर सांगा. रिमेनिंग आन्सर सांगा. 3 न डिवाइड करायची गरज नाही. ओके, त्या केस मध्ये आन्सर -10, -16 का तनिष्का? वर्षिका 0, -10, -16, 0, 0, 5. बरोबर आहे का वर्षिका? 0 इथं मायनस आणि इथं मायनस का प्लस येतो का? गॅलेक्सी J2 नाव ठेवायचं व्यवस्थित. रचना. ओके, त्यानंतर राईट करू. राईट नाही करणार, तुमचं तुम्ही करा. 0, -6, 10, 0, 0, 15. यस, तनिष्का येणार ते आन्सर. तुम्ही खूपच कंटाळा करता कॅल्क्युलेशनला. कसं काय 10वी क्लिअर होते तेच कळत नाही याच्यामुळे. छोटी छोटी कॅल्क्युलेशन आहेत. किती कमांड पाहिजे तुमची याच्यावर? कमांड पाहिजे. 15 नाही, 14 नाही. चेक करा. 15च येईल. 15 येईल. चेक करा. 15 येईल. चेक करा. ऍडमिशन प्रोसेस चालू आहे. यू शुड बी सिक्युअर युअर ऍडमिशन अँड गो अहेड. अदरवाइज नंतर ट्रबल झाले तर अडचण असेल. त्यामुळे तुम्ही तुमचे ऍडमिशन कन्फर्म करून ठेवा. You have to be paid first installment. ती काही फार मोठी अमाउंट नाहीये. फर्स्ट इन्स्टॉलमेंट पे करून यू कॅन सिक्युअर युअर ऍडमिशन. परत जेई आणि सीईटीचे लेक्चर चालू होतील आता सगळ्यांचे. त्यामुळे केअरफुली राहा. सिलेबस थांबणार नाही. पढ़ाई नहीं रुकेगी, चालू रहेगी. 10वीची सीईटी कधी आहे रे? डिक्लेअर आहे का डेट? डिक्लेअर आहे का डेट? 10वी सीईटी नो, टेंटेटिव्ह सांगितलंय जुलै ऑगस्ट. बरोबर आहे ना? डेट वगैरे काही नाही आहे. पण टाइम खूप जाणार तुमचा. साधं कॉलेज घ्या, मज्जा करा. परत सांग, काही उपयोग नाही मोठे मोठे कॉलेज घेऊन. विचारा 12च्या मुलांना, जुन्या मुलांना, कोणी आसपास इंजिनिअरिंगला असलेले मुलं, त्यांना विचारा, फीडबॅक घ्या त्यांचे. अनालाइज ठेवा स्वतःहून. सेमिनार असेल त्यावेळेस मात्र जिक्रीने अटेंड करा. Okay, thank you. We'll give you the 5 minutes break for the chemistry lecture. Enjoy the chemistry lecture also. Parallelly, enjoy the chemistry lecture also. Okay, thank you. Bye-bye. Have a nice day. Thank you. Offline. Offline लवकरच आता.